देऊ का तुम्हाला? करता का? झाला संतान, वावरात जा लागते. अन तू कधी येते वावरात? आव आता आरती गिरती जाते मग येतो. आता आरती जाईन कधी आणि तू येशील कधी? मग काम कधी करणार आपण? आव आता पाऊसच तर पडला नाही चांगला, कुठं एवढी घाई करतात. मग आता येईन आणि नंतर येणार नाही. आता तर तसं होणारच आहे. काय पेरणी नाही करत काय? नाही व करू ना. मी काय म्हणतो, जरा ते कचरा काळी पडली ते उचलून घे तू. थोडीफार पडली आहे तर त्या मधात हवा सुटली होती, पूर्ण फैलली ते. हा का व? मग का नाही? थांबून जा ना, आरती गेल्यावर येतोच मी. आता तू बी आरती गेल्यावर करतीये. आता बरं वाटते काय? हा आरती आहे, ललित आहे घरी. आता आरतीसाठी साडी घ्या लागते, ललितासाठी साडी घ्या लागते. ना पैसे तर देत नाहीये तुम्ही. तुला मागितले का पैसे? म्हणजे जेव्हा मी मागन तेव्हा देसान तुम्ही. मग एखादं तांब्याची वस्तू घेऊन देतो म्हटलं, नाही तर जोडे गिडे करून देतो. आता आरती अशी आली आहे आणि अधिकचा महिना नाही आहे, मग जेव्हा येईन तर जवायला ड्रेस घेऊन देऊ. आताच तर घेतला होता आपण. आव तो लग्नात घेतला होता ना, आता अधिकचा महिना आहे आणि ते येत आहे. घ्या बापा, तुम्हाला लय कपडे घ्यायचा शौक आहे. आता लावा गिवाले घ्यानी लागत काय? आता तुले भेटली तर आहे ती साडी, हा देऊन द्या आरतीले. आव मले द्यायचा काही प्रश्न नाही आहे, मी तर देतो तिले. पण तिले पटलं पाहिजे ना, तर साडी घेते की ड्रेस घेते तर. हाव काय? असं कर ना ललिता, आणि तू ये शेतामध्ये काळी कचरा वेचून घे. नाही व बरं नाही वाटणार ना ते. काय म्हणा, मी बहीणच्या घरी आले आणि बहीणने मला शेतात नेलं. काय होते, थोड्या वेळचं काम आहे. मग कसं पाऊस घेऊस आला तर पेरणी करायला आपण मोकळे होऊन जाऊ. तुम्ही ना आणली का बी बियाणी? जातो ना मी आज आणायले. हाव काय? आणि बाया घ्यायचा सोय लावून ठेवचा, अजून मग भेटणार नाही नंतर. मंदा आहे आणि संधी आहे, दोघीच्या दोघी आहेत. कमी पडतील ना. मग पाहू ना, आणि ताबी येऊन जाईन. पेऱ्याले कमी पडन तर धरण दोरीगिरी नाही तर पाणी सांडून देईन बायाले. आता पोरले कायले घेतो? मग काय होईल? आता तिला सवय पडली पाहिजे ना शेती गिती सांभाळायची. आपण गेल्यावर पाहिजे नाही का कोणी? पाहिजे तर खरं, पण आताशी कुठे हे करतीये? नाही हो, आतापासून सवय लावली म्हणजे बरं राहते, समजून जाते तिले. तू येतो बरोबर आहे. असं जातो मी आता आरतीले पाहतो, आरती काय म्हणते तर. आरती जायले हो म्हणत असन तर मग चालली जाईन ती योगेश सोबत. हाव, तिच्या पोराले काय घरी वागून घेईन मी. आता 1-1.5 महिना घरीच होते ना, त्या आता वावरात जायला जीवार येते आता. हाव काय? हा व ऊन लय होतं ना, गेलीच नाही बाप्पा मी. आपल्याला थोडी असं विचार करून चालणार आहे की वावरात जायला जीवार येते. मग ते तर आहे व, पण आता कसं थकले हरकत वाटते. 8-15 दिवस झाले लय थकले हरकत वाटून राहिलं मला तर. काही काम नाही करत आहे, काही नाही करत आहे, तरी असंच वाटते. काय ना मग दवाखान्यात जाऊन पहाच लागन बाप्पा, लय थकले हरकत वाटून राहिलं ना. पाहिजे ना. गोड इथं लय खात. कुठं गोड खातो व एवढं? काल असतो या हिंच्या घरी गेले तर किती साऱ्या पुरणपोळ्या खाल्ल्या तू. हा 2 पुरणपोळ्या खाल्ल्या म्हणते, किती साऱ्या खाल्ल्या. आता पुरणपोळी होती मला लय आवडते मग खाल्ली. असं तुम्ही खाल्लाच नसन. खाल्लं ना, एक लिमिट असते. आता कसं आपल्याला शुगरची थोडी भीती राहते. नाही व, मला कायले शुगर गिगर होते. असं म्हणूच नको. नाही व, मला कायले होते. चला मी तुम्हाला नाश्ता आणून देतो. काय बनवलंय? आव काही नाही, इडली सांबार बनवलं. हाव काय? रे काय पाय दुखतात, देवा देवा. टाकते का प्लेट मध्ये इडली सांबार, त्या सासऱ्याला देऊन देतो नाश्ता. हा ठीक आहे, नाही देतो. काय झालं बाई, लय थकल्यासारखं वाटून राहिलं तुम्ही? आणि झोप नाही झाली का रात्री? काय माहित व, 4-5 दिवस झाले असंच वाटून राहिलं बिचारे. हाव काही काय पाय की दुखते काय? काही समजत नाही व. आई मग दवाखान्यात जा ना. जाईन ना पाहिन आता. आई दवाखान्यात जाऊन या, कारण आजकाल बिमाऱ्या काही समजत नाही आपल्याला. हा मला कायले होते व कोणती बिमारी? नाही बाई काही सांगता येते काय? पाहतो ना आता, योगेशला टाइम असन तर पाहतो. ठीक आहे, तसं पहा तुम्ही. काय तुम्ही हे इडली सांबार बनवत राहता? मस्त मटकी गिटकी बनवायची तर चढतं बनवतच नाही तुम्ही. आव आता ह्या पोरीबाई जे बनवते ते खा लागते आपल्याला, चांगलंच तर लागते. आता पहिले काही असं होतं नाही बा, त्याकडे आम्हाला काही चांगलं वाटत नाही ते. पहिले जमान्यात कसं उक्कड पेंडी, मग पोळ्यांचा चिवडा, तर मग मटकी, नाही तर आईचं तेल पोळी देऊन देतं, तोच नाश्ता होऊन जाय, किंवा चटणी पोळी. हा व, पण ह्या पोरी आजकाल मोबाईल पाहू बनवते वेगळं वेगळं. काय आहे त्याच्यात? नाही आवडलं तरी 1 प्लेट खाऊन घ्यायचं. आता रोज तोडी ते त्यांच्या मनाचं करते. ते आरतीच्या पोराला आवडते, तो इडली मागत होता तर मग टाकून दिली इडली बनवायले. हा काय? तू नाही करत का नाश्ता? करतो ना, आता आरती आहे, ललिता आहे, अनिता आहे, त्यांच्या संग करतो. हाव काय? पाहिजे योगेशला सांगून, संतेले टाइम तर घेऊन जाईन तो तुला दवाखान्यात. हा व पाहतो ना आता. मस्त आहे भाऊजीचं, एकटे नाश्ता करून राहिले. हा मग आता काय करू? सांग. का तू झोप मधून उशिरा उठतो बाई, करत राहतं.
नाही हो भाऊजी, उशिरा खायला उठू मी. लवकरच उठली होती, आरती सोबत बोलत होते. ती आरती म्हणते चाल मावशी म्हणते पुण्याले. मग जाय ना. नाही हो, कुठं जायला परवडते एवढ्या दूर. आता तिची शाळा गिळा लागन, घरी पाहिजे ना. आजा फोनवर फोन करून राहिला, आई कधी येऊन राहिली कधी येऊन राहिली. हाव काय बोलाय ना आचाले. तो कायले येते आता ड्युटी चालू आहे ना सध्या त्याची. हा बोलायला असतं. आता लय दिवस झाले आला नाही तो. ये ना. कुठं होते भाऊजी? ड्युटी असली ते करतो, सुट्टी घेतली असली कोण्या मॉल मध्ये कुठं जाते. हाव काय झालं इले एवढी शांत काऊन आहे? काय नाही व, मला बरंच नाही वाटून राहिलं बिचारे. हाव का व, मग दवाखान्यात जाय ना. तापगीप आली काय? नाही व, तापगीप नाहीये, समजूनच नाही राहिलं. व जास्त तब्येत खराब असन तर योगेशले फोन करतो. नाही व, एवढं काही वाटत नाहीये. अंगावर नको का हाडू. आता काही समजतच नाहीये व. तरी तर काम जास्त करत नाही मी. कामाचं थोडी असते व. आता केले नाही आहे, पण पहिले तर केले तू काम. हाव ना बिचारे, जेव्हा लय काम करायची तेव्हा काही वाटायचं नाही. आता तर काहीच करत नाही. मग आराम का नाही केला? हाव ना. आता जरा झोपूनच राहतो. मग का नाही अशी बसू नको, झोपून राह मस्त. नाश्ता नाही केला का तू? नाही व, मला करायची इच्छाच नाही होऊन राहिली. पाय तुम्ही योगेशले सांगतो, करतो फोन योगेशले, तो घेऊन जाईन राहुलच्या गाडीत. नका व, राहू द्या ना, त्याचेही काम आहे. काम काय होतच राहतील. जाय तू आराम कर, मी आणि त्याले काम कर. झोपली का? थोडस लेटतो मग बरं वाटन. हाव का व, अव दवाखान्यात जाऊनच पाहिजे ना. तर तुले थकवा गिकवा येता येतं. आताच्या बिमाऱ्याचं काय खरं आहे बापा. नाही व, एवढं काही नसन. नाही व, तुला जेवणी जात नाहीये काही नाही. तुले एक गोष्ट विचारू का? विचार ना. कोणती विचारत तर? तुले कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे का व? ते पाहून राहिली मी तर. आता तुले काय सांगू? काय झालं? आणि त्या चांगली वागत नाही का तुझ्यासोबत? नाही हो, चांगली वागते ते तर. मग कोणतं टेन्शन आहे तुले आता? आता तुले काय सांगू? सांग ना मले. नाही सांगणार तर कोणाला सांगशील तू? काय सांगू आता? मनातली गोष्ट सांगून दिली तर बरं राहते. आता काय सांगू तुले? आता पाय, आता पहिले योगेच्या लग्नाचं टेन्शन होतं, आता झालं तर खरं. आता पण लेकरू होऊन जायला पाहिजे. लवकर सोकर झालं म्हणजे बरं राहते. काय टेन्शन घेत राहतो तू? झालेच किती दिवस आहे तिले बरं? आता काय जास्त दिवस थोडी झाले तिच्या लग्नाले. नाही व, पण कसं होऊन जायला पाहिजे ना. आता 6-7 महिने झाले ना. अजून लेट केलं की होणार नाही. मग करत बसा दवाखान्याचे चक्कर. आता आरतीच्या देरच्या ठाणीले पाहिलं नाही काय? झालं असतं नाही तिले. आता तिच्या लग्नाला किती दिवस झाले बरं? 10 वर्ष झाले तिच्या जेठाणीच्या, तरी झालं नाही. आता कोणाकोणाला लागते टाइम, कोणाकोणाला नाही लागत. नाही हो, आजकालचे पोरं लवकर सोकर होऊ देत नाही आणि मग दवाखान्याची चक्कर करते. आता काय करतं? मय म्हणणं एक होऊन गेलं म्हणजे टेन्शन नाही राहत. मग दुसरं कधी हो त्यांले. आता आपण काय सांगशील बरं त्यांले? तो त्यांचा डिसिजन आहे. आजकालचे पोरं पोरी तर ऐकत नाही बापा. त्यांना जे पटते ते करतात ते. हाव ना, तेच तर. आता लग्न गिग्न झालाय, सगळं व्यवस्थित आहे आपल्या घरी. लवकर सोकर झालं म्हणजे बरं राहते. मग आपणही मोकळे होऊन जातो. आता आपलंही वय होत चाललाय. आता झालं तर आपण वागू शकतो. मग अजून लय म्हातारपणी झालं आपल्या तर कसं वागवशील मग त्यांचे लेकरं? आणि आपल्या समोर मोठे होऊन जातात. मग ते तुझं म्हणणं सगळं पटते मले, पण त्यांना पटलं पाहिजे ना. आता काय करतं? आरतीले म्हणायला लावू काय? आता काय म्हणतं? आरती म्हणन तू आई एवढ्या लवकर घाई काऊन करून राहिली? ते तर तशीच म्हणते व, कारण आजकालच्या लेकर ऐकतच नाही ना. हाव ना बिचारे. तर मला त्याच गोष्टीचं टेन्शन येऊन राहिलं. मी 1 महिना झाले तोच विचार करते आहे. मी हर महिन्यात विचार करतो, ह्या महिन्यात येते गुड न्यूज, ह्या महिन्यात येते गुड न्यूज. पण काय नाही व, जाऊ दे ना. आता काय एवढा विचार करतो तू? आणि देवाला जेव्हा द्यायचं असून त्यांले तेव्हा देईन. आई नाश्ता आणू का? नाश्ता करता का? नाही हो, नाश्ता करायची काही इच्छा नाही मला. ललिताला देऊन दे ना. मावशी तुमच्या करता आणू काय? बाई अनिता, थोड्या वेळानं करतो मी नाश्ता, आता काही करत नाही. ठीक आहे ना मावशी. आरती उठली नाही का व? आई त्या आंघोळ करत आहे. हाव काय? हे येत आहे थोड्या वेळात दवाखान्यात जायसाठी. हाव का व? लावला वाटते न फोन योगेशले. हा, बाबा म्हणत होते तुझ्या आईला सांगून दे म्हणे की येतो योगेश, तर दवाखान्यात जायसाठी तयार आहे म्हणे. हाव का व? हाव ना, जाऊनच ये, चेकअप करून ये, मनातल्या शंकाही निघून जाते. हाव ना, जातो ना मी. मग का नाही, आईले पुरी कमजोरी येऊन गेली आहे. हाव ना, पाय ना. काय झालं बाई? म्हणते बरं नाही वाटत आहे तुले? ताप गीप आला का? नाही व, कमजोरी आल्यासारखं वाटून राहिलं. हाव का बाई? ते बाबा म्हणते शुगर गिगर चेक करून घे म्हणे, झाली गेली असं म्हणे तुले तर. तुले काय काय होऊन राहिलं आई? अव मला थकवा येऊन राहिला आणि जेवायची इच्छाही होत नाही.
कोणत्या कामं करायची तर ते सोडूनच दे. पहिले किती कामं करायची मी. हाव का बाई, चाल ना मग. दादाला वेळ नसन तर मी येतो. येते व तो. तू कुठे येत आता एवढी उन्हाची पोराले सोडून तू या. त्यात काय आहे, ठेवतो घरी मावशी जवळ, मावशी सांभाळते. हा व मी सांभाळतो ना. नाही व पण योगेश येतोय ना आता. त्याच्या मित्राची गाडी घेऊन येते बहुतेक तो. हा बाई येत आहे, ते गाडी घेऊनच येत आहे. आता बाबा सांगायला लागले मला बाहेर, ती आईले बरं नाही वाटून राहिलं म्हणे. आईनं तर रात्री सांगितलंच नाही. आता मला वाटलं उन्हाच्या कारण होऊन राहिलं. तू अशीच करतो ना, काही झालं की कानाढाई करतो त्या गोष्टीवर. नाही व कुठं आता कानाडाई केली. लगेच जा लागते आई दवाखान्यात. तुला एवढ्या दिवसापासून कमजोरी सारखं वाटत होतं तर. हा अन जातो ना आता. अव आरती त्या कपाटामधून माझी बॅग बी काढून दे आणि माझ्या मोबाईल त्याच्यातच ठेवून दे. काम घेऊन पडलं तर. हा ठीक आहे ना आई, ठेवतो मी. साडी गिडी चेंज करता का? नाही व हेच साडी घालतो आता, कुठं चेंज करत नाही. आई तुम्ही नाश्ता करून घ्यायला पाहिजे होतं ना, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर. नाही व मी खातच नाही, माझी इच्छाच नाही होऊन राहिली ना. आई मग टिफिन मध्ये देऊन देतो. देऊन दे थोडं थोडं, लागलं तर खाऊन घेईन. हाव नाही असलं म्हणजे बरं राहते आपल्या जवळ. अनिता असं कर, पाण्याची बॉटलही देऊन दे मस्त आणि थोडासा इडली सांबारही देऊन दे. हा अनिता तुला चटणी तर केलीच आहे, सांबार काही देऊ नको, तर उन्हाचा खराब होऊन जाईन, तर चटणीच दे. हा ठीक आहे नाही, देतो मी. योगेश आल्यावर योगेशला नाश्ता देऊन दे, हा बाई देतो ना. कारण दवाखान्यात लय टाइम लागते. हा ठीक आहे नाही. बाई व बाबू रडत आहे बाहेर. हा ठीक आहे ना. आई झाली का होतो यारी? हाव रे झालीच आहे माई. काय झालं तुला अचानक? काही नाही रे, मला भूक काही नाही लागून राहिली आणि एकदम कसं तरी होऊन राहिलं. चक्कर आल्यासारखंही वाटते मला उभं राहिल्यावर. हाव का बाई, ठीक आहे ना. राहुल येतोच आहे 10 मिनिटात. येतोय तो आंघोळ गिंगोळ करून. हाव का रे. योगेश तू नाश्ता करून घे मग तिथपर्यंत. हा बाई करतो ना, तू केलं की नाही? नाही रे, डब्यात देते अनिता, मग तिकडे लागली भूक तर खाऊन घेईन. ठीक आहे ना. जाय अनिता, नाश्ता देऊन दे त्याले. हा बाई नाश्ताही देतो आणि डब्बाही भरतो. हा व डॉक्टरले नेमबंदी सांगजो, लय विकनेस वाटते आहे, चक्कर होते आहे. हा व सांगतो ना. आणि काही विचार करू नको, सगळं चांगलं होते. आणि पाय तुझ्या घरी नक्कीच पाळणा हारते पुढच्या वर्षीपर्यंत. काय एवढं हे करतं. आता तू याशी बोलून बरं वाटलं मला. मग सांगायचं होतं एवढ्या दिवसापासून, कायले मनात सगळ्या गोष्टी ठेवतो व तू. आता काय सांगू, तुले माहित आहे पहिल्यापासून मला सवयच नाही की कोणाला आपल्या मनातली गोष्ट सांगाव. आता मला वाटते काय तुले सांगाव, तुझ्या घरी कमी आहे का. आता मी तर सांगतो तुले. मी तर सगळ्या गोष्टी सांगून देतो तुले, माझ्या मनात ठेवत नाही मी. हा अहो घ्या नाश्ता करून घ्या. काय हो तुम्ही इडली सांबारच बनवत राहते. अहो तू शारले पाहिजे होती. मग त्याच्यासाठीच बनवते. असं होते का आता बरं इडली सांबारचं. आता खाऊन घ्या, आता जेवायला तुमच्या आवडीची भाजी बनवतो. अन कितीक वाजता यायचा ना तुम्ही. काय माहिती आता डॉक्टर काय म्हणते, तर आता चेक गिप करते डॉक्टर, तर वेळच लागते. हाव ना, वेळ तर लागतेच. आईची पहिले शुगर कधी चेक नाही केली का? नाही काही होतीच नाही शुगर तर. मग नाही 2 वर्षाच्या आधी माझ्या बाबाली असंच व्हायचं, तर त्यांची शुगरच निघाली होती. हाव काय, मामाजीले शुगर आहे का? हा व बाबाले शुगर आहे ना. पण ते तर गोड चाय पिते. ऐकते कुठं बाबा, ते फक्त मग चहाच घेतात ना, गोड कोणताच पदार्थ खात नाही. हाव काय. आई तसा फिकाच बनवतो, पण 4 लोक आल्या मग गोड बनवा लागते, तर मग बाबा तर चहा घेऊन घेतात. हाव काय. असं आहे बा, आमच्या आईची तब्येत खराब आहे आता काय माहिती काय सांगते डॉक्टर तर.